आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन. मोदींनी केलं नव्या खासदारांना संबोधित. पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार घेतायत शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार भर्तृहरी मेहताब यांना 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते उपस्थित. जनतेला विरोधी पक्षांकडून योग्य पावलं टाकली जाण्याची अपेक्षा. कदाचित या 18व्या लोकसभेत विरोधी पक्ष सामान्य नागरिकांच्या भूमिकांचा योग्य सन्मान राखेल, मोदींनी व्यक्त केली अपेक्षा. भारतातील गरिबी दूर करण्याचे प्रयत्न करू आणि यात आम्ही नक्कीच यश देखील प्राप्त करू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 जून हा कधीही न विसरला जाणारा दिवस. संपूर्ण देशाला तुरुंग बनवण्यात आलेलं होतं. पंतप्रधान मोदींचं पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेसवर टीकास्त्र. आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं संसदीय अधिवेशन. अधिवेशनाआधी आज आणि उद्या 2 दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार. 18व्या लोकसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान मोदींनी घेतली सदस्यत्वाची शपथ. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी घेतली खासदारकीची शपथ. गडकरींना रस्ते वाहतूक तर गोयल यांना वाणिज्य मंत्रालय. प्रतापराव जाधवांनीही मराठीतून घेतली खासदारकीची शपथ. प्रतापराव जाधवांकडे आयुष आणि कुटुंब कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, वरिष्ठ नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांचं संसदेबाहेर संविधानाचं रक्षण करणार अशी घोषणाबाजी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेत शपथविधीला येताच विरोधकांकडून गदारोळ. नीट अशी घोषणाबाजी. संसदीय अधिवेशनाआधी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक. काँग्रेसच्या संसदीय पक्ष कार्यालयात बैठक. राज्यात लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर भाजपची पुढच्या आठवड्यामध्ये मंथन बैठक. लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या चुका टाळून विधानसभेची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. भाजपचे नवीन प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर. भाजप नेत्यांसोबत बैठक घेत विधानसभेची रणनीती ठरवणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा. काल रात्री एकटेच दिल्लीला जाऊन आल्यानं चर्चांना उधाण. मंत्रिमंडळ विस्ताराचा 2 दिवसात निर्णय होईल अशी चर्चा. महामंडळांचं वाटपही याच दरम्यान होण्याची शक्यता. विरोधकांचे 240 वरून 275 खासदार कधी होतील हे मोदी आणि शहांना कळणार देखील नाही, संजय राऊतांचं विधान. लातूरमध्ये नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची एटीएसला शंका. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कार्ड सापडल्याची माहिती. आरक्षणासाठी ओबीसी नेते एकवटलेले असताना मराठ्यांना आरक्षणाचं महत्त्व कळत नसल्यानं मी एकटा पडलोय, मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत. भुजबळांना दंगल घडवायची आहे, जरांगेंचा पुन्हा एकदा आरोप. तर मराठ्यांनी गंजलेल्या तलवारी आता घासून ठेवाव्यात. पत्रकार परिषदेत जरांगेंचं वक्तव्य. राज्यामध्ये मुंबई वगळता रिक्षा चालकांचं आंदोलन. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. आचारसंहिता लागू असल्यामुळे मुंबई आणि ठाणे आणि त्याबरोबरच नाशकात रिक्षाचालक आंदोलन करणार नाहीत. केवळ आरटीओ अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देणार असल्याची माहिती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात किंचित वाढ. सोनं प्रतितोळा 71,719 रुपये तर चांदीला 93,725 रुपये इतका दर. वेस्ट इंडिजवरच्या अप्रतिम विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश. रोमांचक लढतीत दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर 3 विकेट्स राखत केली मात. 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिलला कर्णधार केलं जाण्याची शक्यता. तर विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.